मैत्रिणींनो, आज आपण कोथिंबीर वडी पाहूयात, जी करायला एकदम सोपी आणि कमी वेळेत उत्तम अशी चवीला भन्नाट मिक्स पिठांची कोथिंबीर वडी ही रेसिपी करणार आहोत। थंडीमध्ये भरपूर पालेभाज्या येतात आणि ताज्या ताज्या हिरव्यागार असतात। मला कोथिंबीर मिळाली होती, म्हटलं चला छान अशी कोथिंबीरीची वडी करूया आणि छान असे त्याला तीळ लावून पौष्टिक अशी बनवूया। आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही आणि कमेंट्स करायला पण विसरायचं नाही बघा। म्हणजे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। चला तर मग आपण बघू शकतो किती सुंदर झाली आहे कोथिंबीर वडी। बघा कशी त्याला लेयर सुटले आहेत आणि आतपर्यंत छान अशी शिजली आहे आणि झटपट होणारी आहे बघा। त्याच्यासाठी आपण हिरवीगार अशी कोथिंबीर घेतली आहे, बघू शकता आपण। त्यानंतर छान अशी ती आपण बारीक चिरून घेतली आहे। त्यामध्ये सर्वप्रथम आपण मीठ टाकत आहोत, त्यानंतर आपण हिंग टाकणार आहोत। हिंगाने खूप छान अशी चव लागते। तीळ टाकले आहेत, बघू शकता आपण। बघा हिंग टाकला आहे, त्यानंतर लाल तिखट चवीप्रमाणे, तुम्हाला आवडत असेल तर नाही तर तुम्ही हिरवी मिरचीची पण फक्त करू शकता। मी दोन्ही पण वापरले आहे। थोडी हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे। बाकीचं मी धनेपूड जिरेपूड काही वापरत नाही, कारण माझ्या लाल तिखटमध्ये धणे आणि जिरे घातलेले आहेत। थोडासा खायचा सोडा टाकला आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही टाकला तरी पण चालेल। पण छान अशी त्याला लेयर येतात वडीला आणि सुंदर अशी वडी तयार होते। त्यानंतर आपण सर्वप्रथम तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाच्या पिठाने खुसखुशीत होते आणि खमंग पण वडी लागते। त्यानंतर आपण भाजणीचं पीठ टाकलं आहे। माझ्याकडे भाजणीचं पीठ अवेलेबल होतं म्हणून मी टाकलं, ते तुम्ही नसेल तुमच्याकडं तर नाही टाकलं तरी चालेल। आणि नंतर आपण बेसन पीठ म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकलं आहे आणि छान असं सर्व एकत्र करून घेणार आहोत। खूप सुंदर आणि चवीला तर खूप सुंदर लागते आणि करायला पण एकदम सोपी, कमी वेळात अशी होणारी कोथिंबीर वडी ही रेसिपी थोडं थोडं पाणी घालून आपण छान असं एकत्र करून घेणार आहोत। कारण सुरुवातीला आपण कोथिंबीर मी निवडून धुवून व्यवस्थित निथळत ठेवली होती, त्यामुळे त्याला ओलसरपणा कमी आहे। छान अशी घट्टसर मळून घ्यायची। त्यानंतर कुकरच्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं आहे सर्व बाजूंनी व्यवस्थित, म्हणजे ते वडी व्यवस्थित निघेल। थोडेसे तीळ टाकले आहेत म्हणजे दोन्ही बाजूनी पण लागेल। अशा प्रकारे आपण पीठ घट्टसर मळून घेतलंय आणि त्यामध्येच आपण ते कुकरच्या भांड्यामध्ये छान असं सेट करणार आहोत, म्हणजे छान असं दाबून घेणार आहोत। बघू शकता अशा प्रकारे भांड्यामध्ये आपण गोल गोल असं लावू शकतो। खूप सुंदर आणि चव पण एकदम अप्रतिम लागते। अशा प्रकारे करून बघा आणि कशी झाली केल्यानंतर तुम्ही ती मला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही। खूप सुंदर अशी कोथिंबीर वडीची रेसिपी। आपण त्यामध्ये 3 प्रकारचे पीठ टाकले आहे, तांदळाचं पीठ, भाजणीचं पीठ आणि बेसन पीठ। त्यानंतर वरण पण आपण तीळ टाकले आहेत आणि ते आपण छान असं दाबून घेणार आहोत, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागले जातील। थंडीमध्ये तीळ खाल्लेलं चांगलं असतं, कारण तिळामध्ये स्निग्धता जास्त प्रमाणात असते, त्यामुळे थंडीमध्ये तिळाचं सेवन अवश्य करावं। अशा प्रकारे व्यवस्थित सगळं दाबून घ्यायचं आहे आणि मी कुकरच्या भांड्यामध्ये शिजवणार आहे, कारण शिजायला पण वेळ लागणार नाही आणि एका वेळेस 3 वस्तू छान अशा तयार होतील। बघू शकता आपण, बघा चाकू पूर्ण गेला आहे शेवटपर्यंत, म्हणजे आपली वडी छान अशी शिजून निघली आहे। थंड झाल्यानंतर आपण सर्वप्रथम त्याच्या कडा सोडवून घेणार आहोत
आणि कडा सोडवल्या की आपण त्याच्या तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडू शकता। बघा किती छान झाली आहे वडी। वर्ण पण त्याला छान ती आहेत आणि खाली पण आपण अगोदर टाकले आहेत, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल अशी। कारण कोथिंबीर वडी म्हटलं की सर्वांनाच आवडते, मुलांना तर खूप आवडते खायला। चपातीबरोबर खाण्यापेक्षा मुलांना अशीच खायला जास्त आवडते। मी चौकोनी आकाराच्या कट केल्या आहेत। बघा किती सुंदर, बघा किती सुंदर झाली आहे आणि अगदी त्याला पदर पण सुटल्यासारखी दिसते आहे। बघा किती छान झाली कोथिंबीरीची वडी। त्यानंतर आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। मी तळणार नाही जास्त तेलामध्ये, थोड्या तेलामध्येच असं 4-4 5-5 अशा करून छान अशा दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे मंद गॅसवर खमंग, म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत त्याला छान असं परतून घ्यायचं आहे। अधूनमधून त्याला पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या सगळ्या बाजू छान अशा भाजल्या जातील। आणि ही वडी आहे की नाही कच्ची पण सुंदर लागते खायला आणि आपण भाजल्यानंतर पण छान लागते। तुम्हाला जर तळायची असेल तर तुम्ही तळू शकता, पण आत्ताच कसं झालं आहे आपलं दिवाळीमध्ये फराळाचं तेलकट खाणं भरपूर प्रमाणात झालं, म्हणून म्हटलं चला आपण आज काय करू, थोड्या तेलामध्येच त्या अशा शॅलो फ्राय करू। बघू शकता किती सुंदर कुरकुरीत भाजल्या गेल्या आहेत वड्या। दोन्ही पण बाजूनी तीळ आहेत आणि आपण आतमध्ये पण पिठामध्ये टाकले होत्या तीळ, त्यामुळे खूप सुंदर अशी कोथिंबीर वडीची रेसिपी बघा किती सुंदर भाजली गेली आहे। करून बघा आणि चला मग पट चॅनलला लाईक करा, ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरायचं नाही। बघा किती सुंदर झाले आहेत कोथिंबीर वडी, नुसती दिसायलाच नाही खायला पण खमंग होते, कारण आपण त्यामध्ये भाजणीचं पीठ टाकले त्यामुळे तर खूप स्वादिष्ट असे होती। भाजणीच्या पिठाने कुठली पण रेसिपी करून बघा तुम्ही, भजी करा, वडी करा किंवा जी आपण बेसन पोळी करतो त्याप्रमाणे जरी केली ना तरी खूप सुंदर होते, कारण भाजणीचं पीठ आपण छान असं ते भाजलेलं असतं। बघा किती सुंदर झाली आहे कोथिंबीरीची वडी। आपण त्याला दोन्ही बाजूनी तीळ लावले आहेत आणि आपण पीठ मळताना पण टाकलं आहे। बघा किती सुंदर झाली, आतपर्यंत छान अशी शिजली आहे कमी वेळात आणि उत्कृष्ट चवीची अशी कोथिंबीर वडी, खुसखुशीत खमंग। करून बघा आणि कशी झाली ती मला कळवायला अजिबात विसरायचं नाही। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।